तुमचं सर्वांचं अजून एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा मिनी ब्लॉग मोठा ब्लॉग आहे कारण आणि बाकीचा जो पार्ट आहे मी हे 2 पार्ट्समध्ये केलेलं आहे. पार्ट 1मध्ये बेसिकली रांगोळीचं आहे व्हिडिओ. पार्ट 1मध्ये ऑलमोस्ट कंप्लीट रांगोळी आणि पार्ट 2मध्ये पूर्ण झाल्यावर कसा रिझल्ट आहे तो तुम्हाला दिसेल. तो तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये भेटेल. मिनी ब्लॉग नंबर 266 म्हणून मी अपलोड करेन. तो पण आजच तुम्हाला दिसेल. तर तो व्हिडिओ बघितलात तर इकडे येऊ शकतात किंवा ह्या व्हिडिओनंतर तिकडे जाऊ शकतात. कसंही तुम्हाला वाटेल तसं. आणि कशी झाली आहे, टर्नआउट झाली आहे रांगोळी ते पण मला सांगा. आणि बाकी तुम्ही ही प्रोसेस एन्जॉय करा. मी गाणं घालू शकत नाही कारण यूट्यूबच्या नियमानुसार 60 सेकंड्समध्ये म्हणजे किंवा 1 मिनिटामध्ये आपण गाणं यूज करू शकतो. शॉर्ट्समध्ये लॉंग फॉर्मॅट व्हिडिओमध्ये गाणं यूज करू शकत नाही. बॅकग्राऊंड व्हॉईस नक्कीच यूज करू शकतो बट बॅकग्राऊंड व्हॉईस शोधणं खूप कठीण आहे. जर तुम्हाला माहिती आहे काही सोर्स बॅकग्राऊंड व्हॉईस विदाऊट कॉपीराईट तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि तोपर्यंत प्रोसेस एन्जॉय करा. काल काढलेली रांगोळी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस ज्याच्यात आपण गाईची पूजा करतो. तर तेच सिनरी आहे. गाव दाखवलं आहे. बाई पूजा करते आहे गाईची व त्याच्या पाड्याची. आणि काही कलर्स नव्हते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. ब्लॅक कलर नव्हता. आणि बाकी तर घर मी स्वतःच हे केलेलं. इंस्टाग्रामवरनं म्हणजे गुगलवरनं सर्च केलं आणि कुठली तरी इन्स्टा पोस्ट होती त्याच्यावरनं म्हणजे गुगल सर्चवरनं इमेजेसवरनं ही रांगोळी काढलेली आहे. सो जे कोणी रिअल आर्टिस्ट असतील त्यांना क्रेडिट्स ह्याचे मला भेटलं नाही कोण त्यामुळे मी क्रेडिट्समध्ये टाकलं नाही. जर कोणी असेल तर त्यांनी कमेंट्स केलं तर मी त्याला क्रेडिट देईन फुल. आणि बाकी तर गाय कशी वाटली पूर्ण रांगोळी कशी वाटली ते सांगा. ऑलमोस्ट आय थिंक सो 40 आणि नंतर 1-2 तास लागले. जरा लवकर झालं असतं पण माझी रांगोळी घालण्याचे स्किल्स एवढे चांगले नाही आहे. बाहेर घालवतो मी रांगोळी जास्त तर चिमटीत मला पकडता येत नाही रांगोळी. बाकी ड्रॉइंग तर मी करत होतो अगोदर. ड्रॉइंग माझं चांगलं होतं त्यामुळे फक्त मी आउटलाईन ड्रॉ केली चॉकने वगैरे आणि मग फक्त त्याच्यात रांगोळी भरली. ती पण भरायला खूप वेळ लागला कारण बाहेर जात होती जसं मी सांगितलं तुम्हाला तसं. बाकी कसं टर्नआउट झालं आहे ते सांगा. इंस्टाग्रामवर मी ऑलरेडी अपलोड केलं. इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता तुम्ही. आणि यूट्यूबवर तर आधी व्हिडिओ टाकतो मी तेच मी अपलोड करतो इंस्टाग्रामवर. तर दॅट्स इट. आणि नवीन काय करू शकतो ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पार्ट 2 जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसेलच. आजच अपलोड केलेला आहे. बाय. टेक केअर.